गिव्ह द बेसिक स्ट्रेंथ ऑर्डर फॉर. बेसिसिटी म्हणजे काय देतो ऍक्च्युली आपण? विच चार्ज? निगेटिव्ह. चला हे नेहमीच आपलं काय कॉमन दिसतं याच्यामध्ये सगळ्या स्ट्रक्चर्स मध्ये? शेड केलेला सगळा एरिया कसा आहे? कॉमन आहे. मग आपल्याला जो अनकॉमन आहे त्या एरियामध्ये डोकं लावायचं. NO2 इलेक्ट्रॉन घेतो, कोणता इफेक्ट? मायनस आय. क्लोरीन मायनस आय. CH3 प्लस आय. तो CH3 चा प्लस आर. पण सध्या आपण काय बघतोय? बेसिक स्ट्रेंथ बघतोय. मग बेसिसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लस आय आणि प्लस आर. म्हणजे आपलं जास्त लक्ष इथं पाहिजे. मग त्यातल्या त्या दोघांमधला स्ट्रॉंग कोणता? रेझोनन्स. सो सगळ्यात पहिलं काय आला? 4, नंतरून 3, नंतरून कमी कोणता? निगेटिव्ह मध्ये कमी मायनस आर की मायनस आहे? मायनस आय. 2 आणि फायनली काय आला? 1. सो 4, 3, 2 and 1. प्रॉब्लेम समजला ना? हो सर. याच्यावरून थोडे डिफिकल्टी. बरं ठीक आहे, बघा क्वेश्चन आता परत एकदा समोर आहे. परत तोच आहे बेस. आणि कोणता ग्रुप आहे? NO2 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 NO2. म्हणजे काय सेम आहे? ग्रुप सेम पण पोझिशन कशी डिफरंट आहे? डिफरंट. ओके. आता NO2 चा इफेक्ट कोणता आहे? मायनस आर. पण बेसिसिटी साठी तो चांगला नाही. म्हणजे बेसिसिटी आणि मायनस आर एकमेकांना कसे? आपल्याला NO2 चा इफेक्ट कमीत कमी कुठे हे चेक करायला लागेल. तर सगळ्यात जास्त कमी कुठे? पॅरा पोझिशन. सेकंड. नाही. सगळ्यात जास्त कमी कुठे? जिथं नाहीच आहे तिथंच कमी ना. 4 हो सर. नंतरून कुठं कमी असतो? सेकंड. म्हणजे मेट आला थोडक्यात. त्याच्यानंतरून पॅरा. कारण पॅराला कोणता इफेक्ट कमी पडतो? मायनस आहे. आणि इकडे कोणता इफेक्ट जास्त आहे? मायनस आहे. सो त्यामुळे कोणता येणार? 3 आणि फायनली काय येणार? 1. ओके. आता कोणतरी काय विचारलं होतं, बोला. समजलं सर. ओके. खालचा करून घेऊ मग दोन्ही एका वेळेसला. बघा CH3 चा इफेक्ट कोणता? प्लस आहे. सगळ्या CH3 चा इफेक्ट प्लस आहे. प्लस आय मुळे बेसिसिटी काय होती? वाढती. ठीक आहे. मग आता सगळ्यात जास्त बेसिसिटी कुठं दिसती? पॅराला. कारण एक नवीन इफेक्ट बघितला होता, नाव काय? हायपर कॉन्जुगेशन. पण आपण बघितला होता ऍसिडिटी मध्ये. ऍसिडिटी काय व्हायची त्या ठिकाणी? कमी. म्हणून बेसिसिटी काय होणार? इन्क्रीज. सगळ्यात जास्त कोणता आला? पॅराचा. नंतरून मग आपलं नेहमीचा रूल की जवळ कोणता आहे? ऑर्थो. नंतरून इथं आला तुमचा मेट अँड देन ओरिजिनल कंपाऊंड. आता बेसिक स्ट्रेंथ कशी दिली बघा. सगळ्यात जास्त कोणता आला? पहिला पॅरा. रिझन काय? ड्यू टू हायपर कॉन्जुगेशन. नंतरून कोणता येतो? सर हायपर कॉन्जुगेशन म्हणजे काय नेमकं ते सांगा. हायपर कॉन्जुगेशन म्हणजे असं होतं बघा. हायपर कॉन्जुगेशन. कॉन्जुगेशनचा अर्थ सांगितला होता. अल्टरनेट काय असतं? सिंगल अँड डबल बॉन्ड. सिंगल अँड डबल बॉन्ड असतात. ठीक आहे. आणि हायपरचा अर्थ काय होतो? एक्स्ट्रीम, जास्तीत जास्त. सो जे कॉन्जुगेशन आहे ते खूप जास्त झालं तर काय म्हणणार? हायपर कॉन्जुगेशन. याला म्हणतात मॉडिफाईड फॉर्म ऑफ रेझोनन्स. रेझोनन्स इफेक्ट खूपच जास्त झाला तर त्याला हायपर कॉन्जुगेशन म्हणतात. पण एक्झॅक्टली काय होतं? असं होतं बघा. आपलं जे स्ट्रक्चर आहे आत्ताच, किती नंबरचं? 3 नंबरचं. याच्यामध्ये नायट्रोजन जो असतो त्याच्यावरती लोन पेअर आणि कार्बनला अटॅच काय असतात? 3. बोला. CH3. ओके. मग थोडक्यात इथं काय झालं आता? पहिला तुमचा हा आला, हे तर फिक्स आहे. कोणता आला? पॅरा. हे क्लिअर करून टाकतो, ते दिसणारच नाही काही. पहिला कोणता आला? पॅरा. देन आपल्याला साधा सिंपल वाटतं हा CH3 खूप जवळ आहे, त्याचा इफेक्ट जास्त असेल आणि त्यामुळं
आपल्याला 3 नंतर कोणता वाटतो? 1. मग राहिला कोणता? 2. आणि फायनली कोणता असणार आहे? 4. ठीक आहे. आपला 3 पण बरोबर आहे आणि बाकीचे 3 याच्यामध्ये काय होतं का बघू. असं नको लिहायला. आपण 1 नंबरचं काय लिहिलंय? ऑर्थो. देन 2 नंबरचं काय आपला? मेटा. आणि 4 नंबरचं आहे तसंच कंपाऊंड आहे. बरं, त्यांनी आन्सर मध्ये पहिल्यांदा मेटा लिहिलाय, म्हणजे आपला आन्सर चुकलेलं आहे. मग असं का होतं ते बघा, नीट समजून घ्या. आता मी परत सांगतो, हे तुमचं आन्सर असं येऊ शकतं असं मी बोललो. आता होतं काय, नायट्रोजन त्याची लोन पेर देतो, पण ती लोन पेर देत असताना मध्ये कोणाचं ग्राउंडिंग येतंय? CS3. त्यामुळे त्याला लोन पेर देताच येत नाही लवकर. आणि ज्याला लोन पेर देता येत नाही तो बेस कसा होणार आहे? वीक. त्यामुळे ऑर्थो डायरेक्ट किती नंबरला गेला बघा बरं? 4 नंबर. 4 नंबर. 4 नंबरला. मग आता बाकी 2 राहिले, पहिला आणि शेवटचा. मग पहिला कोणता येणार? ज्याला CS3 आहे तो म्हणजे मेटा, आणि देन ओरिजिनल कंपाऊंड, आणि देन फायनली ऑर्थो. सो थोडक्यात परत एकदा 4 स्ट्रक्चर समोर आहे तुमच्या, आणि 4 मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला आहे की हा सगळ्यात स्ट्रॉंग बेस, ड्यू टू विच इफेक्ट? हायपर कॉन्जुगेशन. हायपर कॉन्जुगेशन. कॉन्जुगेशन. ठीक आहे. राहिला तिघांचा प्रश्न. तिघांमध्ये आपल्याला पहिला वाटतो, पण इथं कोणता प्रॉब्लेम आहे? क्राउडिंग होती. क्राउडिंग मुळे तो देऊ शकत नाही, म्हणजे हा कुठं गेला? डायरेक्ट लास्ट. राहिला पहिला आणि दुसरा आणि शेवटचा. तर याला CS3 आहे, त्याला नाहीये. सो म्हणून काय आलं? पॅरा, मेथा, ऍनिलिन आणि ऑर्थो. समजलं का? हो सर. ओके. मोस्ट ऍसिडिक. ऍसिडिटीला काय शोधतो आपण? निगेटिव्ह इफेक्ट्स, म्हणजे मायनस आहे आणि मायनस आर. चला बघू आता. हा जो पहिला OH आहे, पहिली गोष्ट ऍसिड काय देतो? H+. म्हणजे आपल्याला सगळं लक्ष कोणाकडे द्यायचं? H कडे. पहिल्या स्ट्रक्चर मध्ये H दिसतोय, पण तो म्हणजे OH जो आहे त्याच्या मागे जे काही स्ट्रक्चर आहे ते सगळं सिंगल बॉन्ड्स आहे. सिंगल बॉन्ड कोणता इफेक्ट देतो? प्लस आहे. मग त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. त्याच्यानंतर हा जो हायड्रोजन आहे हा कोणाला अटॅच्ड आहे? ट्रिपल बॉन्डच्या कार्बनला. ओके. आणि ट्रिपल बॉन्डचा कार्बन काय देतो? sp हायब्रिडायझेशन. म्हणजे जास्त S कॅरेक्टर आहे. किती आहे त्याच्याकडे? 50%. आता हा जो H आहे इथला, हा H कोणाला अटॅच्ड आहे? डबल बॉन्डच्या कार्बनला. म्हणजे हा sp2 आहे. sp2 म्हणजे किती झालं ते? 33%. राहिला हा OH, हा ज्या ठिकाणी अटॅच आहे इथं पण कोणता इफेक्ट आहे? प्लस इफेक्ट आहे. आता तुम्हीच सांगा की तुम्हाला कोणता आन्सर वाटतं इथं? ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. 2. बरं, ऑप्शन नंबर, हा बोला. सर, सिंगल बॉन्ड असेल तर नेहमी प्लस आय इफेक्ट असेल का? हो. प्लस आय इफेक्ट. पण सिंगल बॉन्ड कोणाचा? कार्बन. ठीक आहे. हो सर. हा. बरं, आता काय झालं बघा, याचं कॅन्सल करू. हा प्लस आय वाला होता, हा पण प्लस आय वाला. राहिले 2. दोघांमध्ये हा जास्त निगेटिव्ह आहे. पण ऍसिडिटी बघताना मी 2 पॉइंट शिकवले होते. पहिला काय दिलं पाहिजे लवकरात लवकर? H+. आणि खाली काय उरतो? आणि तो कसा असला पाहिजे? स्टेबल. बाय विच इफेक्ट? मायनस आय और मायनस आर. चला, याचा H उडवला, याचा H उडवला. दोघांवर चार्ज कोणता आला? मायनस. आता आलेला मायनस चार्ज स्टेबल कुठे ते बघायचं. आता पहिल्या रेस मध्ये 2 आणि 3 असं लिहितो. पहिल्या रेस मध्ये कोण पुढे सध्या? 2 नंबर. 3 नंबर मागे आहे. आता सेकंड रेस कशाबद्दल चालली आपली? कॉन्जुगेट बेस. मग कॉन्जुगेट बेस म्हणजे जो निगेटिव्ह चार्ज आहे तो कुठे स्टेबल आहे? हा निगेटिव्ह चार्ज मागे फिरू शकतो का? असं नाही. नाही.
पण हा माग पण फिरतो आणि किती स्ट्रक्चर बनवतो? 5. रेझोनन्स बघितला ना फिनॉलचा, 5. हो सर. म्हणजे कोणता स्टेबल झाला? 3 नंबर. हो सर. थर्ड मग आता नंबरचा. पहिल्यामध्ये 2 नंबर बेस्ट वाटतो, दुसऱ्यामध्ये 3 नंबर बेस्ट वाटतो. पण नेहमी आपल्याला ऍसिडिटी कशावरून जास्त डिटरमाइन करतात? कॉन्जुगेट बेस बरोबर. हा, का बरं असं ते पण सांगतो. कारण तो जर माग फिरलाच नाही, तो स्टेबल झालाच नाही, तर तो परत कोणाला घ्यायला जातो? H+. मग आता तो परत H+ घ्यायला गेला, मग त्यांनी धिलान घेतला, मग तो थोडी स्ट्रॉंग ऍसिड आहे. सो म्हणून आपलं आन्सर काय येणार आहे? 3rd. समजलं? बघा आता फर्स्ट मध्ये जो नायट्रोजन आहे त्याच्यावर लोन पेअर आहे, सेकंड वर पण लोन पेअर आहे, थर्ड वर पण लोन पेअर आहे. लोन पेअरचा जो विषय चाललाय त्याच्यामध्ये आपण बघतोय की कोणती बेसिक आहे. बेसिकचा अर्थ ती डोनेट झाली पाहिजे का ऍक्सेप्ट झाली? नंबर 4 सर. ऍक्सेप्ट. डोनेट. डोनेट ना. बेस म्हणजे जो इलेक्ट्रॉन देतो तो बेस असतो. मग थर्ड मध्ये काय झालेलं आहे तुम्हाला ते नीट दिसत नसेल, एक मिनिट. आता बघा, थर्ड मध्ये जी लोन पेअर आहे इथली, ती ऍक्च्युली बीजी रेझोनन्स मध्ये ती मागं फिरणार, ती दिली जाणार नाही. त्याच्यानंतर जर तुम्ही फर्स्ट मधली लोन पेअर बघितली तर ती लोन पेअर रिंग बरोबर रेझोनन्स मध्ये, बॉन्ड बिकम्स चार्ज बिकम्स बॉन्ड अँड Right, बॉन्ड sir. बिकम्स चार्ज. चार्ज. फक्त 2 नंबरची जी लोन पेअर आहे तिथं मागं सगळे सिंगल बॉन्ड आहे. आणि मगाशी कोणीतरी विचारलं होतं मला, सगळे सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड कोणता इफेक्ट देतो? चार्ज प्लस आहे. प्लस आहे. म्हणजे लोन पेअर कुठे जाणार? आउटसाइड, डोनेट होणार ती. सो ऍक्च्युली तुमचं आन्सर काय आलं? सेकंड. आउटसाइड. सर फर्स्ट बोल. मध्ये पण बॉन्डच नाहीये बेंझिन मध्ये, तिथे पण तर ती नाही तसं नाही. तो बेन्झिन जो आहे तसं दाखवण्याची पद्धत आहे ती. बेन्झिन तुम्ही असा पण दाखवू शकता किंवा बेन्झिनला शॉर्टकट मध्ये असं पण दाखवतात. दोन्हीचा अर्थ सेमच असतो. समजलं? आणि बेन्झिनला काय जोडलंय बघा पुढं? नायट्रोजन. त्याला पुढे काय जोडलंय? हायड्रोजन. मग त्याच्या पुढे काय केली? एक रिंग बनवली त्यांनी अशी. ठीक आहे, ते रिंग मुळे तुम्ही कन्फ्युज होता, पण ऍक्च्युली लोन पेअर रेझोनन्स मध्ये असणार इकडे. समजलं आता? म्हणजे हो. सर जी खालची रिंग बनली ती बेंझिन नाहीये का? कोणती ही? हा. बेन्झिन रिंग कस काय बनेल? कारण त्याला काय बघा, एक कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा आणि 5वा, 6वा नायट्रोजन आहे. बेन्झिनचा फॉर्म्युला काय? C6. 6 कार्बन आहे ना. इथं फक्त हो 5 सर. कार्बन. नायट्रोजन नसतो बेन्झिन मध्ये. समजलं समजलं? सर. आन्सर काय आलं? हो सर. सेकंड. हो. बर. 2 नंबरचं ज्यांना लिहायचं त्यांनी लिहून घ्या. तोपर्यंत 3 नंबर सोडवला का? सेकंड. हो सर. पायरॉलचं स्ट्रक्चर बोला. पायरॉलचं स्ट्रक्चर सांगा. मग तुम्ही आन्सर कसं काय काढलं? यस. बरं, माहिती कोणाला पायरॉलचं? हो सर. मग सांग स्ट्रक्चर कसे, सांग. किती मेंबर रिंग आहे, काय काय त्याच्यात? नाही सर. 2 मेंबर रिंग सर आणि NH अटॅच. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की रिंग अशी आहे बरोबर ना, आणि त्याला NH जोडलं असंच ना? समजा हा पायरॉल आहे सपोज. ऍनिलिनचं स्ट्रक्चर काय? हो सर. बेंझिन. बेन्झिन रिंगला NH2. पेरिडीन झाला होता ना एरोमॅटिसिटी मध्ये आपला. हो सर. बेन्झिन रिंग With त्यामध्ये नायट्रोजन. आणि इकडे काय त्याची लोन पेअर. ठीक आहे. बरं, समजा असं स्ट्रक्चर, तर स्ट्रॉंगेस्ट बेस कोणता, म्हणजे कोणती लोन पेअर ही
डोनेट होणार. तर Hydrogen. पहिल्यामध्ये लोन पेअर आपण Pyridine. बघितलं होतं. बॉन्डचा काय होतो चार्ज, म्हणजे ही बिझी Sir. झाली. चार्ज इथं पण लोन पेअर कुठं जाते आतमध्ये. ही लोन पेअर किती डिग्री मध्ये आहे? 90 90. ही डोनेट होऊ शकते, पण 4 नंबर मध्ये मागून कोणाचा सपोर्ट आहे त्याला? डिग्री कसं आहे? माय प्लस आहे ना, सिंगल बॉन्ड आहे सगळे, म्हणून आन्सर काय आलं? 4. प्लस आयचा समजलं? चला, विकेस्ट म्हणजे कोणता इफेक्ट शोधणार, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह मायनस आय. मायनस. फर्स्ट ठीक आहे, विकेस्ट विचारला बघा, सांगा. फर्स्ट फर्स्ट इज विकेस्ट. ठीक आहे. सेकंड सर. सेकंड इज विकेस्ट. अजून काही ऑप्शन सांगा मला अजून. येस. बरं, तुम्ही ते आन्सर का सांगितलं ते सांग. बेसिसिटी ही प्लस आय आणि प्लस आर वर डिपेंड असते, आणि ते दोन्ही पण बाजूला NH दोन्ही पण बाजूला प्लस आय इफेक्ट आहे सेकंडला. मग उलट चांगलं आहे ना, आपल्याला हा जो इफेक्ट आहे हा प्लस आहे, हा पण कोणता प्लस आहे, म्हणजे प्लस आय इफेक्ट जास्त आहे, म्हणजे हा बेस कसा झाला स्ट्रॉंग. पण आपल्याला विचारलं काय? वीक. वीक. सर तुम्ही जी Third. ऑर्डर दिली होती मायनस आय ची, त्यामध्ये बेन्झाइलिक ग्रुप मुळे मायनस आय इफेक्ट लागू होतो. हा, त्यामुळे फर्स्ट मध्ये त्यामुळे फर्स्ट हे विकेस्ट बरं, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की हा जो ग्रुप आहे हा कोणता इफेक्ट देतो? मायनस आहे. बेस्ट मायनस आय पण मग NO2 पण कोणता देतो? मायनस आय. मग तुम्हाला मी ऑर्डर पण दिली होती ना की कोणता जास्त देतो. ठीक आहे, पण सध्या आपण 2 मिनिटं असंच ठेवायला, हा मायनस आहे, मायनस आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं गेले तर याच्यामध्ये तर सरळ सरळ कोणता इफेक्ट आहे? प्लस आहे. प्लस आय तर हा आपल्या Plus आहे. कामाचा नाहीये. राहिला प्रश्न चौथ्याचा. चौथ्यामध्ये काय जोडले? नायट्रोजनला शेजारी काय जोडलंय? CHO. CHO प्लस आय म्हणजे NH अटॅच टू CHO, म्हणजे C डबल बॉन्ड O आणि इकडे काय H आहे, आणि नायट्रोजनच्या लेफ्टला काय दिलंय? CH3. ठीक आहे. CS आता आपल्याला विकेस्ट बेस शोधायचा आहे. तर ही जी लोन पेअर आहे, that lone pair is a charge, so charge becomes bond and bond becomes charge. चार्ज म्हणजे इथं कोणता इफेक्ट आला? मायनस आर. मायनस कोणाचा इफेक्ट येतो? CHO चा CHO चा. मग आपलं कामच झालं ना. आपल्याला मायनस पाहिजे होतं, तर त्यात रेझोनन्स भेटला आपल्याला. मग या दोघांचा विचार करायची गरज आहे का आता? नाही, कारण नाही. ते इंडक्टिव्ह होते. सो आन्सर काय आलं? 4. फोर्थ समजलं? ओके, सो परत सांगतो, पहिला अभ्यास आधीच करून ठेवा, आता याच्या आधी झालेला रिवाइज करा, डिस्कस करा, मग तुम्हाला ते कायमचं लक्षात राहील. हायपर कॉन्ज्युगेशन, त्यासाठी तुम्हाला काय बघायचं? हायपर कॉन्ज्युगेशन म्हणजे थोडक्यात काय ते बघा. हायपर कॉन्ज्युगेशन साठी कंडिशन काय बघा, वाचा काय लिहिलंय, काय पाहिजे असतो? अल्फा कार्बन, आणि त्याला हायड्रोजन असतो, म्हणजे एक्झॅक्ट काय पाहिजे आपल्याला? अल्फा हायड्रोजन. ही कंडिशन आहे याची हायपर कॉन्ज्युगेशनची. मग त्यासाठी काय काय बघा. पहिल्यांदा तुम्हाला एक स्ट्रक्चर इथं दिलेले, त्यामध्ये हा कार्बोकॅटायन आहे. मग कार्बोकॅटायनच्या शेजारचा कार्बन काय असतो? अल्फा, आणि त्याचा हायड्रोजन पण काय झाला? अल्फा हायड्रोजन. एक साधे सिंपल मग गणित आहे इथं, की तुमच्याकडं एक तर कार्बोकॅटायन पाहिजे किंवा कार्बन रॅडिकल असला पाहिजे. दुसरी कंडिशन, त्या कार्बन रॅडिकलच्या शेजारी कार्बन असला पाहिजे, ज्यालाच तुम्ही कोणता कार्बन म्हणणार? अल्फा कार्बन. आणि त्याच कार्बनला हायड्रोजन असतो, त्याला पण अल्फा हायड्रोजन म्हणतात. मग एवढं अवघड करण्यापेक्षा साधं सिंपल,
तुमच्याकडे अल्फा हायड्रोजन असला पाहिजे. मग तो कोणापासून काउंट करणार? आयदर कार्बोकॅटायन किंवा कार्बन काय फ्री रॅडिकल. ठीक आहे. मग हायपर कॉन्जुगेशन म्हणजे काय होतं? पहिला हायड्रोजन तुटतो बघा, हा ब्रेक झाला, तो परत जॉईंट होतो, तोपर्यंत दुसरा ब्रेक होतो, तो परत जॉईंट होतो, तोपर्यंत तिसरा ब्रेक होतो. आणि सगळ्या रिॲक्शन कशा आहे? रिव्हर्सिबल. सो या एकमेकांमध्ये थोडक्यात फिरत राहतात. ठीक आहे. हे झालं त्याचं बेसिक. पण आपल्यासाठी जे एक्झाम इम्पॉर्टंट आहे ते एवढंच आहे की हायपर कॉन्जुगेशन म्हणजे काय असला पाहिजे? अल्फा अल्फा हायड्रोजन. ठीक आहे. पुढं कार्बन फ्री रॅडिकलला तेच आहे आणि याला पण तेच आहे. म्हणजे तुम्हाला इथं समजलं असेल पॉइंट. एका फ्रेम मध्ये सगळं बघा. परत सांगतो, तुमच्याकडे हायपर कॉन्जुगेशन आला म्हणजे 3 गोष्टी पैकी काहीतरी असणार आहे. एक कार्बोकॅटायन, कार्बनचं रॅडिकल, किंवा कार्बन कार्बन काय असणार आहे? डबल बॉन्ड. या तिघांमध्ये काय तुम्हाला फाइंड आउट करायचं? अल्फा हायड्रोजन. प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन तुटणार, जॉईंट होणार, तुटणार, जॉईंट होणार. ते बघा इथं पण झाले आणि खाली पण झालेले. सो या सगळ्या इफेक्टला एका शब्दात काय म्हणायचं? हायपर कॉन्जुगेशन. हायपर म्हणजे काय? एक्स्ट्रीम. आणि कॉन्जुगेशन तुमच्या समोर आहे. हे झालं एक कन्सेप्ट. पण तुम्हाला पेपरला काय विचारतात तेवढं फक्त बघा. अजून एक मेन, कार्बेनियन मध्ये हा इफेक्ट होत नाही. इथं लिहिले, वाचा बरं. नो हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट. कशामध्ये? कार्बेनियन मध्ये. परत सांगा कशामध्ये होतो? कार्बोकॅटायन, कार्बन रॅडिकल आणि कार्बन कार्बन काय होता? डबल बॉन्ड. आणि कुठं होणार नाही? कार्बेनियन मध्ये होणार नाही. या तिघांमध्ये काय शोधणार तुम्ही? अल्फा हायड्रोजन. अल्फा हायड्रोजन. ठीक आहे. पेपरला काय तर ते बघा. आता साधं सोपं की अवघड नाही बघा. साधं एक आहे की या तिन्ही केस मध्ये जेवढे अल्फा हायड्रोजन जास्त तेवढी काय जास्त? स्टॅबिलिटी. ओके. परत सांगतो, जेवढे अल्फा हायड्रोजन जास्तीत जास्त कशामध्ये? डबल बॉन्ड मध्ये, रॅडिकल मध्ये किंवा कार्बोकॅटायन मध्ये, तेवढी तुमची काय जास्त असते? स्टॅबिलिटी. आता एकदा चेक करा बघा. पहिल्या स्ट्रक्चर मध्ये किती अल्फा हायड्रोजन आहे? 3. नीट बघा. हा तुमचा हा तुम्हाला हेच नाही बघितलं तुम्ही. इथं स्टार केलेला कार्बन आहे आणि त्या स्टारचा अर्थ इथं दिलाय. स्टार म्हणजे काय असेल? प्लस पण असेल आणि डॉट पण असेल. प्लस म्हणजे कार्बोकॅटायन आणि डॉट म्हणजे कार्बन फ्री रॅडिकल. जो कार्बन त्याचा स्वतःचा आहे त्याच्या पुढचा कार्बन काय असतो? अल्फा. हा पण अल्फा, हा पण अल्फा. 3 3 3 किती झाले? 9. याच्यामध्ये डायरेक्ट हा अल्फा, हा अल्फा, म्हणजे किती झाले? 6. याच्यामध्ये एकच अल्फा, किती झाले? 3. आणि याच्यामध्ये अल्फा नाहीये. काही जण चुकीचं करतात. त्यांना वाटतं हे 3 हायड्रोजन मोजायचे. तसं नाही. या कार्बनच्या पुढे जो कार्बन आहे तो अल्फा असतो. तो सध्या तुमच्याकडे नाहीये. मग आपला फॉर्म्युला, जेवढे अल्फा हायड्रोजन जास्त तेवढी काय जास्त? स्टेबिलिटी. आन्सर काय आलं तुमचं? फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. एवढंच करायचं पेपरला. अल्फा हायड्रोजन शोधायचे, त्याचा नंबर बघायचा. जेवढे हायड्रोजन जास्त तेवढी स्टॅबिलिटी जास्त. समजलंय? तिथं जरी आन्सर असेल तर तुम्ही तुमचं शोधा. किती अल्फा हायड्रोजन आहे काय शोधा बरं लवकर लवकर. चला, पहिल्यामध्ये किती आहे? 7. हो सर. 1. कसे 7 आले ते सांगा. CH3 कार्बनचे 2 आणि ते 3. आणि जवळच्या 2 कार्बनचे 2 2. 2 आणि 2 4 आणि 3 किती? 7 झाले. ठीक आहे. याच्यामध्ये किती आहे? 4. 4. 1 आहे सर. 4. 1 कस काय सांग बरं? 4. 4 आहे ना. इथं 2 H असतात ना.
आणि इथं पण किती आहे 2. असे का घेतले कारण स्टार केलेल्याच्या नंतरचा काय असतो अल्फा. अल्फा कार्बन. बरं तर याच्यामध्ये किती आहे CH2 च्या नंतरचा कार्बन अल्फा. याला किती बॉन्ड आहे 1 2 3 म्हणजे इथं 4 काय हायड्रोजन. सो तुम्हाला बाकीचं माहिती आहे जेवढे अल्फा हायड्रोजन जास्त तेवढी स्टॅबिलिटी जास्त. सो 1 2 आणि काय आला 3. कोणतरी काहीतरी बोललं आता. येस बोला. एक क्वेश्चन नाही ना. नाही बर थांबा 2 मिनिटं ते वरचं नंतर लिहा आधी खालचं बघा इकडं. खाली जे काही स्ट्रक्चर आहे आता हे पहिलं याच्यामध्ये किती सर. हायड्रोजन आहे. हा बोल. 3 मध्ये 1 अल्फा हायड्रोजन कसं काय? 3 मध्ये 1 कसा आला स्टार केलेला जो कार्बन आहे तो हा आहे. छोट झालं हा स्टार केलेला हा कार्बन आहे. या कार्बनला अल्फा कार्बन हा आहे हे बरोबर आहे का सांगा ते. हो सर कळालं सर आता. ठीक आहे बरं याच्यामध्ये थर्ड मध्ये सांगा इथं काय दिलंय कार्बोकॅटायन कार्बोनियन आहे कार्बन रेडिकल आहे का डबल बॉन्ड आहे काय. डबल. सो डबल बॉन्ड जो आहे त्याचे कार्बन मोजायचे नाही त्याच्या नंतरच्या कार्बनला नाही दिसत. अल्फा आणि किती तिथं 3 अल्फा. 3. दुसऱ्यामध्ये डबल बॉन्डच आहे त्याच्या शेजारी लेफ्ट राईटला काहीच नाही म्हणजे किती झाले 0. 0. सो हा जास्त स्टेबल आला याच्यापेक्षा. थर्ड सेकंड आणि थर्ड समजला का.